हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन पूर्ण फोटो व्यवस्थित बघून घ्या। हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेला आहे। माझा काय संबंध पैशांची? याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत वेळेवेळेला 5-5 मिनिटांनंतर त्यांच्या संपर्कात आहे। पोलिसांच्या साह्याने तो इथं पैसे वाटप अध्यक्ष परत इथला उमेदवार आहे तो जय यांच्या हे पोलिसांच्या मदतीने इथं पोलिसांच्या क्रमांक 21 पोलिसांच्या मदतीने इथं पैसे वाटप चालू आहे इथं। आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील 21 त्या सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे, रात्रीची कॉन्टॅक्ट आहे, दिवसाची कॉन्टॅक्ट आहे आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे। पब्लिकचं म्हणणं आहे हा व्यक्ती पैसे वाटप करत होता, तरी जे कोणी कंप्लेंट देईल त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होईल। पुढे योग्य ती चौकशी। खूप गर्दी होती। मी 112ला फोन करून त्याची तक्रार देखील दिली। माझ्याकडे ते मेसेजेस आहे, कोणचे साहेब असाइन केले ते सगळं माझ्याकडे डिटेल आहे। आणि मागच्या 2 दिवसापासून जोरात त्या घरातून वाटप चालू आहे आणि या माणसाला तिथूनच जाताना बघितलं आणि आमच्या मुलांनी त्याचा पिछा करत इथपर्यंत आले आणि मग तिथे याचे सगळे कारनामे उघडकीस आले। तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी, त्याचं नाव सांगताय? माझं एक वैयक्तिक पोलीस स्टेशनचं काम होतं। मी 2 दिवसापासून कुठल्या पोलीस स्टेशनचं काम? नाशिक रोडला तुम्ही काय काम काय काम माझं वैयक्तिक काम होतं। काय काम? काही तक्रार होते, चौकशी होती, जबाब होता। मग इकडे बूथवर काय करत? मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्ताने ओके ओके, तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? नाव काय? त्याला पाणी द्या। तुमचं नाव काय? केव्हापासून मला त्रास होतो दादा, माझं काहीच तुमचं नाव काय?